जय हरी. एकादश स्कंध भाग 201. 26व्या अध्यायात आज नाथ महाराज आपल्याला साधूंची लक्षणं सांगतायत. परमार्थामध्ये सत्संगतीला परमोच्च महत्त्व आहे. याचं कारण असं की साधन करता करता हळूहळू साधकाच्या वासना शुद्ध आणि निर्मळ होत जातात आणि अखेर त्याला आत्मज्ञान होतं. आता आत्मज्ञान म्हणजे काय नेमकं? मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काय जगात घडले मम साच येणे, याचा विचार करिता शिणलो दयाळा, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आत्तापर्यंत मी स्वतःला देहरूपाने मी म्हणत होतो, पण आता आत्मज्ञान झाल्यानंतर आत्तापर्यंत मी प्रश्न विचारले होते की मी कोण आहे, मी कुठून आलेलो आहे, मला काय करायचं आहे, मी कुठे जायचं आहे आणि माझा जन्म खऱ्या अर्थाने कशासाठी झाला. तर देहवृत्तीतून बाहेर पडून मी आता आत्मवृत्तीकडे वळालो आणि आत्मा म्हणजेच परमात्मा मी हे आत्मज्ञान मग झालं. तर बाकीचे उपाय मध्यस्थाचं काम करतात, तर सत्संग हा साक्षात परिणाम करतो. म्हणून प्रत्येक संतांनी सत्संगतीचं परमोच्च महत्त्व गायलं आहे. ज्याची संगती करायची तो साधू कसा असावा याची 8 लक्षणं इथं सांगितली आहेत. निरपेक्षता, भगवंताच्या ठिकाणी चित्त रंगल्यानं लाभ किंवा हानी हे हानी न बाधणं, अमुक एक विषय आपल्याला हवा असं न वाटणं म्हणजे निरपेक्षता. मच्चित्तता म्हणजे चित्तानं चैतन्याचंच चिंतन करणं, त्याशिवाय दुसरं काहीही विचार न करणं. जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये चित्त चिन्मात्री जडल्यानं सुखदुःखात परमानंद टिकणं. यानंतर प्रशांतता, काम लोभादी दोष जाऊन चित्त परमानंदानं भरल्यामुळं सगळीकडे ब्रह्मभाव दिसणं आणि समाधान राहणं. समदर्शन, जगातील भेदामध्ये पूर्ण ब्रह्म समसाम्यानं पाहणं. निर्मम म्हणजे मनापासून सद्गुरूला शरण गेल्यामुळं त्याची कृपा होऊन देहाभिमान निःशेष नाहीसा होणं. सगळीकडे मीच भरून राहिलो आहे अशी वृत्ती बनणं म्हणजे विश्वाची माझे घर अशी वृत्ती बनणं. निरहंकार, सगळ्या ठिकाणी चैतन्य रूपानं मीच भरून राहिलो आहे या अनुभवानं देहभान विसरणं. मग निर्द्वंद्वता, निर्मम आणि निरहंकार बनल्यामुळं देह प्रारब्धावर सोडणं आणि सुखदुःखाचे झटके बसत असता द्रष्टेपणानं म्हणजे अगदी साक्षीत्वानं देहाकडे पाहणं. देहाचा मान केला किंवा अपमान केला तरी समवृत्ती टिकणं. निष्परिग्रह, देहाचं सत्यपण लोपल्यामुळं घरादारात राहून त्यात आसक्त नसणं म्हणजेच निष्परिग्रह. नाथ महाराज पुढे सांगतात की साधूपाशी रात्रंदिवस भगवंताच्या नामाची वस्ती असल्यानं त्याच्याजवळ राहणाऱ्याला भगवंताचं स्मरण आपोआपच घडतं. जसा एखादा गायक असेल, तो गायक एखादं गाणं गुणगुणत असेल तर त्याच्या सहवासामध्ये असणाऱ्यांच्या मुखामध्ये कळत न कळत ते गाणं आपोआप गुणगुणल्या जातं. तसंच या साधूच्या संगतीमध्ये राहिल्यावर नामाची वस्ती आपोआप आपल्याला स्मरण घडवून आणते. साधूचं मन आणि शरीर देखील अत्यंत पवित्र असल्यानं तो ज्या स्थळी राहतो ते स्थळ देखील पवित्र होऊन जातं. साधूच्या संगतीनं भगवंताची आवड एकदा का उत्पन्न झाली म्हणजे साधकाची श्रद्धा आपोआप वाढीला लागते आणि त्याची वृत्ती भगवतपरायण होते. त्यातून प्रेमाचा उगम होतो आणि प्रेम निर्माण झालं की प्रयत्न न करता अखंड हरीचं स्मरण राहतं. त्याची प्रत्येक कृती भगवत भजन रूप बनते.
त्याचं पाहणं, बोलणं, ऐकणं, खाणं, पिणं आणि देणं घेणं भगवन्मय होऊन जातं. तिन्ही अवस्थांमध्ये त्याची वृत्ती चिन्मात्री जडल्यानं चित्तपण विसरतं आणि परमानंद ओसंडतो. या अवस्थेला चौथी भक्ती म्हणतात. ही भक्ती साधलेला भक्त धन्य होय, खरोखरच धन्य होय. म्हणून सत्संगामध्ये नामस्मरण केलं असता विवेक वैराग्य प्राप्त होऊन ब्रह्मज्ञान हाताशी येतं. भावे धरिल्या सत्संगती, भावे धरिल्या सत्संगती साधका भवपाश निर्मुक्ती. या लागी अवश्य बुद्धिमंती करावी संगती संतांची, करावी संगती संतांची. 27व्या अध्यायाच्या सुरुवातीला नाथ महाराज सांगतात, देवाभक्ताच्या संबंधामध्ये देव पूजकाकडून म्हणजे भक्ताकडून पूजा ग्रहण करतो. भक्त जितक्या प्रेमानं, आपलेपणानं आणि मनापासून पूजा करतो, तिचा बरोबर तितक्याच प्रेमानं देव स्वीकार करतो. ज्याला आपण पूज्य मानतो त्याला काहीतरी अर्पण केल्याशिवाय, तसंच काहीतरी सेवा केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही. मनुष्याच्या मनाचा हा स्वभाव लक्षात घेऊन या अध्यायामध्ये नाथांनी पूजेच्या सर्व अंगांचं सविस्तर वर्णन केलं आहे. दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवणे जरूर आहे की अशी की पूजेचं सहाय्य घेऊन साधकाची वृत्ती देवामध्ये अधिकाधिक लीन होत गेली पाहिजे. म्हणून बाह्यांगाच्या पूजेचं पर्यवसान मानस पूजेत घडलं पाहिजे. मानस पूजेचं पर्यवसान संपूर्ण शरणांगतीमध्ये घडलं पाहिजे. भक्ताच्या हृदयात अशा रीतीनं पूजा सूक्ष्म रूपानं होऊ लागली म्हणजे बाहेरच्या जगात देखील त्याला आपली पूजा अनुभवास येऊ लागते. म्हणून उत्तम योग्यतेचे साधक प्रतिमेची पूजा करत असता तिच्यामध्ये प्रत्यक्ष भगवंताची भावना करतात. त्यामुळं त्या प्रतिमेच्या ठिकाणी गुप्त असलेलं चैतन्य प्रगट होऊन तिचे ठाई मानव धर्म प्रत्यक्ष अनुभवास येतात. मीराबाईला तिच्या लहानपणी एका बैराग्यानं एक अत्यंत सुंदर अशी कृष्णाची प्रतिमा दिली होती. तिच्यावर मीराबाईचं विलक्षण प्रेम जडलं. तो आपला खरा पती आहे या प्रामाणिक भावानं तिनं जन्मभर त्याची आराधना केली. स्त्री हृदयाच्या स्वाभाविक उत्कटतेनं प्रेमाचा वर्षाव होत असलेली ती प्रतिमा मानव धर्म प्रगट करू लागली. मीराबाईनं स्वतः रचलेल्या पदात असं स्वच्छ वर्णन केलं आहे की तिची श्रीकृष्ण उपासना राजाला मुळीच आवडली नाही. तिचा जीव घेऊन कायमचा निकाल लावून टाकावा म्हणून त्याने एके दिवशी नंदेबरोबर विषानं भरलेला प्याला पाठवून दिला. श्रीकृष्णाला त्याचा नैवेद्य दाखवून तिने तो पिऊन टाकला. तिच्यावर त्याचा परिणाम होण्याऐवजी ती कृष्णाची प्रतिमा काळी निळी पडली. तात्पर्य काय तर दृश्य जगात सगळीकडे चैतन्य अंतर्यामी रूपानं भरलेलं आहे. त्यावरील दृश्याचं आवरण विरल करून त्याचा अनुभव घेण्यास प्रतिमा पूजेसारखा दुसरा सोपा मार्ग नाही. 27व्या अध्यायामध्ये सद्गुरूंना वंदन करताना नाथ महाराज सांगतात, पूजेमध्ये भक्तानं आपलं मी पण देवाच्या पायी अर्पण करून तद्रुपता साधायची असते. तसंच शिष्यानं आपलं सर्वस्व सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून त्याच्याशी एकरूप व्हायचं असतं. सद्गुरुरूप झालेल्या अशा शिष्याला जसा स्वतःच्या हृदयात सद्गुरू भरलेला अनुभवास येतो तसाच तो सर्व विश्वामध्ये त्याला दिसतो. सगळ्या सृष्टीमध्ये आनंदरूप सद्गुरू भरून राहिल्यानं शिष्याला स्वानंदा वाचून काही दिसतच नाही. तिथे गुरु शिष्य भेद लोप पावतो. आनंद सागरावरील एक लाट म्हणजे सद्गुरू तर दुसरी लाट म्हणजे सत्शिष्य. दोन वेगळेपणे दिसले तरी अखेर एकपणानंच उरले अशी नाथांची अवस्था झाली. जनार्दन स्वामींना शरण गेल्यावर नाथपणानं शिल्लक उरलेच नाहीत. नाथ महाराज म्हणतात, ओंकार रूप श्री सद्गुरूंना माझा नमस्कार. तो सहज आत्मस्वरूप आहे. विश्वाच्या अंतर्यामी त्याचा वास असून
सगळ्या प्राण्यांमध्ये आपलेपणानं तो वावरतो. शिष्याची निष्ठा शुद्ध असेल तर त्याला अभय देऊन त्याचं संसार दुःख तो निवारण करतो. शिष्याला आत्मज्ञान झालं म्हणजे एक प्रकारे सद्गुरू स्वतःलाच भेटतो. कारण दोघांमध्ये आत्मदृष्टीनं ऐक्यच असतं. सद्गुरूशी एकरूप होता होता सारं विश्व गुरुरूपानं भरून जातं आणि मग जिकडं तिकडं स्वानंद नांदू लागतो. सच्चिदानंद सद्गुरूंना शरण गेला असता दोघांचंही दृढ ऐक्य होतं आणि मग शिष्याचं मी तू पण तिथेच खुंटतं. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.